हो ताई काय ग? काय करते? अगं झाडू मारते ना. कुठे गेली ती? आली का पार्लरला जाऊन? हा हा का? भारी ना. दिसती ग. है ना? हा बसा लय भारी दिसतीये. बसा घरी बस. लय ऊन आहे अगं ना झाडू मारत होती ना. बाहेर. जाऊ दे बसा मी मारत थोडं. तू मारशील? हा बाई मला माहिती तू ना मला जास्त लाडावून नको ठेवू बर का. काय लाडव तू मला हा. किती जीव लावता बरं. मग जीव लावणारच आहे. लाडानुसारची जाऊ आहे. है ना? हा जाऊ दे कोणी कसं वागू आपले नवरे आहे त्यांच्या ह्याच्यात आपण दोघी असं सारखं राहायचं नाही का म्हणजे असं वाटून द्यायचं नाही का आपण वेगळ्या घरातले बरं ऐक ना तू पार्लरहून आण तुला पाणी आणू का प्यायला? लोक लय गरम होतंय ना. याचा ज्यूस प्यायला ज्यूस पिऊन आली. हा. बरं झालं. मी तुला तेच विचारणार होती काहीतरी खाऊ नये पण नेमकं ना मोबाईल मध्ये पण चार्जिंग नव्हती ना तुला नाही फोन का? करायला. हा ऊनही लई आहे ना. हा आत्ती ऊन तपतय. बरं ऐक ना हा. तुला काय म्हणजे काय खास वाटतंय आता? मस्त आता काय संध्याकाळी बनवून तुला खाऊ हा? बरं. बिर्याणी वगैरे बिर्याणी बनवू का? हा. जाऊ दे मीच बनवत तू नको बनव. हा ते तुमच्या हाती तुमचं ते खेडेगावामध्ये कसं मस्त मसाला विसाल हा चुल्यावर हा मीच बनवते. हा ऐक ना काय सांगत होते मी तुला आता लग्न आलंय तर आपण ना एक सारखेच हे बनवू साड्या हा साड्या सारख्याच एकसारख्या बनवू साड्या घेऊ. सारखेच ब्लाऊज शिवू. हा हा सगळं एकसारखं सगळं एक सारखंच घेऊ म्हणजे वाटलं पाहिजे जावा. हा वाटलं पाहिजे की दोघे जावा. जावा तसं आपलं नावच आहे की दोघे जणी एकूण एकीला किती जीव लावता. हा. तुला सांगू लोक जळता अगं आपल्याला माहिती तुला ते शेजारच्या बाया किती दांगोडा करतात म्हणते बाई जावा असा होता याच्या सारख्या. त्यांच्या जावांचं लय भांडण होतं ना हा त्याच्यामुळं म्हणून हम्म. ऐक ना मी अगं आई येणार होती 2-3 दिवसांना. कधी येते काय आता मी तुला फोन तुमची केला. आई का? हा आई येणार आहे. हा का आई आली की काही जरा दिसून नाही राहिलं पण मावशाल आज नाही ग येते बोलली 1-2 दिवसांनी येईल म्हणे. म्हणलं का? ठीक आहे तो फुरसतीनं ये. का ग तू आईला फोन केला होता का घरी? नाही माझी आई कशाला येते का तुमची आई येणार आहे ना आता माझी येणार आहे मग माझी तुमची तुझी काय काय माझी एकच आहे ना. एकच आहे पण मग आल्या असत्या दोघं तर बरं झालं असतं ना. तिने याला तिला काम राहता घरी हा तिला घरात ते डब्बे बिबे राहतात ना त्याच्यामुळे ती काही जातच नाही कुठं. त्या दिवशी लय भारी दिसत होती तू माझी साडी घातली होती तर ती आकाशीवाली आकाशीवाली मला आकाशी कलर छान दिसतो. लय भारी वाटत होती. बर मग आता काय जाय तू आराम कर मी काम आवरून घेते. आराम करू का हा. बरं चला मी झोपते थोडी लय हा गरम ठीक आहे चालत. हो आलं रे. हा ऐक ना मी काय म्हणतो काय गणपतीला काढलं वावर आपल्या बघ कोणतं रे ते खाल्लं आपल्या शेतात ते आपल्या शेजारचं घ्यायचं बघ आपल्या घेऊन टाक ना मग या वर्षात हा आपला ट्रॅक्टर आला पाहिजे हा पिकअप झाली पाहिजे आणि वावर जातं कामा नाही. बाड आहे ना आपल्या कोबी फ्लोअर व्हावं लागते टमाटे व्हावं लागते ना पहिली पिकअप घेऊन टाकू हा नाही लय भाडं जातं, लय कोणत्या भाडं. बाहेर पडायचं नाही कोणत्या पाय पडायचं मराठी 200-250 कॅरेट घेऊन आणि टाकू तो ट्रॅक्टर बी ना आपला जुना झालाय एक्सचेंज करून टाकू याच नाव ट्रॅक्टर किती घेऊन लाख रुपये कसे तरी कंपनी काय तर नाही तर पण नाव घेऊन टाकायचं हा देव बांगर पण टाकून टाकायचं चालेल चालेल तू इच्छा आहे ना येतं जाऊन दे पण वावर नाही जात काम आणि द्यायला तर कसं होणार रे एवढं कसं कमी लागते सांगतो करतो करतो ते पिकअप घ्यायची म्हणतो ट्रॅक्टर घ्यायची म्हणतो आणि जमीन घ्यायची ट्रॅक्टर पिकअप हापतो राहते हा तर काय लाख रुपये वर पर भरणार का आणि पाहून झाला काय गोळा करू आता ऑलरेडी ना जवळजवळ 20 लाख आहे आपल्याला पडेल. विषय का हा 20 लाख पडेल हा. आणि माम एवढं काही कोणते कोणी ना असं करून आहे ना 40-50 लाख पोहोचली जमीन वातडून घेऊ वावरले बरी बरं का काळाचा तुकडा आहे का? काळा तुकडा आहे ना सगळं हा हा बरं ते वावर जर हातातून जर गेलं ना नाही मग तरी आपल्या एखादा भाव जर आला ना मग सगळं आपले भांडणं नाहीतरी आपलं वाट आपली एकूण नाही त्याच्यामुळे त्याला कोणी घुसणार नाही बसतात नाही लांब धरायचा मग आपण रस्ता लावून बंद करून टाकू हा कारण वर्षात आहे ना काय केलं आपल्याला 20 लाखाची खरेदी करायची दर वर्षाला उत्पन्नाकडे आपल्याला आपण यावर्षी आपलं ट्रॅक्टर पिकअप जमीन हा. पुढच्या वर्षी ना डायरेक्ट आयसर घेऊन टाकायचं नाही घेऊन आपलं स्वतःच बरोबर जाऊ बरं त्याचा काँग्रेस खाऊ आपण घेऊन ठेवू का बरं काँग्रेस अरे आता काय मजूर भेटत नाही ना मजुरी मी ते सगळं मजुरीवारी चाललं भाऊ आहे ते मागच्या वर्षी नाही का आणली कोकणी हा 5-5 कोकणी घेऊन हा हरसूल वरून हा हरतो पेटवरून चालेल. तू काय लोड घेतो मी आहे ना बरं आम तेच कसं आहे मी इकडलं पाहत होतो बाहेरचं पाय हा चालेल तो शेतीचं बाळाचं हा मी कारभार पाहिजे तू कसं कारभार नाही तरी आज हा मी काय मी म्हणलं काल पाहुणे फोन म्हणलं तुला शब्दाचं पुढे आहे का? थोडीफार मदत करा मी बँकेची गाडी घेत हा, होती ते तो म्हणलं ना, आम्हाला थोडं तो कर मेवणे पैशावाले जरा करतो. देणार आहे देणार आहे. हा. हा, देणार आहे. घेता घेता दिवाळी हा एवढं काय येतं त्याला म्हण तुमची खरेदी जा बाय. करतो ना मी काय होतो आपल्या बायकोच्या बायकाचे दागिने मोडले ना तरी आपले तरी एक कसे एकर वावर होईल वावर होते तेवढे दागिने आपल्या बायको मग ते काय दागिने खायचे का आपल्याला त्याच्या सावलीला बसत नाही का? नाही
जमिनीचे उत्पन्न काढले का हा परत डाग करता त्यांना बरं नाही. मला लय जण माग लागली होती हा, तुला सरपंच उभं करायची नको नको म्हणलो तर राजकारण सुद्धा ते आम्हाला नको. लोक आहे ना मग कुठे ठुकी द्या जमिनी कोणाची वापरते सांगा बरं. हा जमीन आम्ही याच्या होय मला बरं मी काय म्हणतो पाहतो काय म्हणते ते हा नाही चालू ना ते बैठकीला बसू आपण. हा चालू ना चल मी जातो खाल्लं का पण तू वावर जाऊन नाही द्यायचं नाही आणि बाय कोण चालू नको काय खरं दिवस सोड. कारण आपले लोकांना लगे बोट घालतील मी जातो खाल्लं राहणार हा. गव्हाला पाणी देतो हा. लाईट आली अजून किती पाहिजे गावाला रे? अजून 2 पाणी लागेल बरोबर चिकावं आता लय मध्ये नको अडचणी इंडिया चिक चिक पडलं त्याच्यात गावातलं इंडिया जाऊ नको या कडाच्या कडाला जा हा, येस कर. सायकल घेऊन जाय मर गई पंचर सायकल काय कुठं कोणा जाणं जातो एवढं जातो पाय जाऊ जाऊ का मग? हा. एक झालं की एक झालं की एक काम कधी उरकतच नाहीत. बाहेर आले मोठ्या गोदाड्या पडल्यात धुवायच्या, तो गोदाड्या बी धुवा लागतील. आले इथून एखाद दिवशी. काय ग मंगल हाय का? भया आई आली. आली बाई बाया, बाई, बाया. बरी काही बरे बाई लय बारीक झाली ग पार. अगं काय करते एवढी पार खाते का नाही काय? मी बारीक झाले. अगं लय पार दपलेवाणी झाले. असं बस बस दळण करते काय? हा दळण करत होते मी. बस 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 कशी तू बरी का? बरी बाई मी बरी म्हणत आले ग बाई. बरं झालं तुला किती दिवस झाले मी सारखी फोन करते हाव ना ग. आज येते उद्या येते आज येते उद्या येते हं. पत्ता नाही. मी पाहते वाट काय काम चालल्यात काय चालणार आहे? चाललं की घरातलेच. घरातले का? हा रानातलं काय आता चाललेत कांदे गिंदे काढू नंतर. हं. गेले ते दोघं भाऊ रानामध्ये. बरं ऐक ना बाबा कसे चांगलाय का? हा बर दादा दादा चांगले सगळे चांगले दादा बाई. सुपर. पण तू एवढी बारीक का झाली पार? पाय आता मी कुठे बारीक झाले. घरातलंच करायचं आणि खायचं दुसरं काय काम आहे मला? काय आणि ते एवढं- आपल्या हातात एवढ्यांचं आवरायचं एवढ्यांचं करायचं पार मरती का काय? हं? काय एवढं बसायचं ते करीत मस्त वायलं रावा कसं गोडवानी खावा करून याच्यात खाय त्याच्यात याच त्याच सारखं चालूच तुमचं काही ना काही. हे पाय आई तुला सांगू का आता महातानच करणे महातानच खाणे हा. आणि त्याला करून घालायचंय. हा. रानात तर काय दोघं भाऊ रानातच राहता. हा. तुला मोल मजूर लावून काम करून घेता हं. आणि तू म्हणते लय बारीक झाली. आता तुपाशिवाय तर खाणं नाही. खरं काय तुपाशिवाय आता काय तुला कडकी बसली काय मग तुला? ए बाई तू आहे ना माय माऊलीला ना म्हणजे कशी बी आपली जरा म्हणजे बऱ्याच दिवसानंतर पाहिलं ना तर ती खराबच दिसते, दिसते. खराब. उलट तूच खराब झाली. मी खराब झाली वहिनी जीव लावत नाही काय तुला? नाही लावते ना बाई लय जीव लावते अगं. मग? मला तर लय पार अशी जीव लावते तर विचारूच नको. तुझी भाऊ जाई लय गोड तो भाऊ लय गोड असं. हा ना पण मग मी आले बाई म्हणले पुरीचं कसं चाललं काय चाललं आले पाहिला बरं झालं आली तर मला लय आठवण आली होती. मरू दे. मी एवढं काय एवढं ते करीत बसती मस्त गोडवानी रावा खावा काय एवढ्यांचं करायचं एवढ्यांना घालायचं एवढं ते करायचं हा काय तरी मग एवढे स्वयंपाक वगैरे जास्त करायला लागते. हाय का पण नाही? मग ती बी राहती ना माझ्या हाताखाली मी जाऊ. राहते पण मग ती अशी इकडे तिकडे बसती दडून तोच आवरलं का मग ती हातभार लावा एवढा मग नाही का खरंय ना. लोलो एवढं केलं का झालं. ती जाऊन बसती अंग ती गुटगुटीत आणि तू पार चालली दपली वाणी वाळ काय करायचं ग एवढं. मस्त मस्त नवरा बायको वेगळे राहायचं खायचं गोडवानी लागलं तर गटकाभर झोपायचं उठायचं बसायचं करायचं एवढं तेवढं काम काय एवढं ते करीत बसती. हा आवाय आता संसार आता एवढं कितीक जणायचं काम तरी जाऊ दे ना राहू दे ना. मी अगं. सुखात आहे. नको तुम्हाला काय काय सांगू बरं. अगं तू सुखात आहे पण एवढी दुखात घालायची काय गरज आहे. तो म्हणणं काय मला शिद सांग बरं. अगं मी काय म्हणते हा. हे बाई एवढ्यांचं स्वयंपाकावर आमकं कर फलानं कर दिसतानं कर एवढं करण्यापेक्षा मस्त एवढं कालवण करायचं 2-4 दोघांपुरत्या चपात्या केल्या आपलं एक लेकरू सांभाळायचं मस्त त्याला खायला घालायचं हे कर ते कर फार दपली वाणी वाळून गेली काय गरज आहे एवढ्यांचं करायचं थापायचं आणि एवढं ते करायचं. वायली निघू का मग काय ग हा काला बसती एवढ्यांचं करीत फार दपली वाणी झाली तर म्हणते मी तुपाशिवाय खात नाही. जाऊ दे मानवरा आला की सांगते मानवऱ्याला मी. मग काय पाहतो काय म्हणतो तर. हा बरं ऐक ना चाल मी तुला चहा ठेवते. घरातच बसू करू नंतर दळणी आता. मग काय चहा कर मस्त काही नाश्ता बिष्टा करून जाते मग मी माघारी. राह ना आता 1-2 दिवस. नको बाई तुमचं चालू द्या काय करायचंय ते तुम्ही ठरवा असं. मग
आता मला कसं मला गरिबी पोरं सोर नातवंड पाल लागात्या पोरं सोर उन्हात आणत जात्या हो. अगं बाई आता चाले इतक्यातच हा का अजून घरात नाही गेले असं चहा पाणी करायचं ना. अहो आताच आली आई इतक्यात आली. हा हा चहा म्हटलं तिला चल घरामध्ये आपण चहा घे पिऊ. काय झालं होतं पण? काय नाही बाई येत काय चाललं नाही आपलं बसलं म्हणले तुझी वहिनी चांगली जीव लायती मला स्वभाव जीव लायतो मग आले वरचीवर भेटायला वरचीवर भेटून जावा परत नातवंड उन्हात मध्ये खेळा त्या बरोबर. मग आपण लक्ष ठेवाय नको का त्यांच्यावर ते लागतच मग म्हातारं माणूस. मग आपण काय करायला आहे? एक माणूस मग पाहिजेच घरात. आपल्या पोरांसाठी आपण आहे ना ग मग लेकरांसाठी ते आमची सांभाळायचे सासूबाई पण चांगली बरं का. हा हा. चांगले का काय चाललंय सासूच मग तुया आता आता पुढे जायले बाहेर जायले मंदिरात गेल्या दर्शनाला. असं आहे का हा येते म्हणजे जाऊन. संध्याकाळपर्यंत. हम्म. संध्याकाळपर्यंत एवढा टाइम जात्या हा बाय बाय आता आता काय काम आहे वाय घरात आम्ही घरातला आवरतो हं, जेवण खावण करून जातात मग इकडे जातात काय इथं बसतात काय तिथं काय बसतात आणि त्यांचे त्याला काय? दिवसच आहे ना हा हं. बाहेर फिरायचे. बाहेर मग फिरायचं. काय दिवस आहे नाही का ते दोघं भाऊ तर काय गेले आता बाहेर. ते काय काम चालले त्यांचे दोघं ते रानात गेले दोघं पण जण. त्यामुळे त्यांचं काय चालू आहे आता. त्यांचं तुम्ही काही तपास करते नाही का नाही 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 ते काय करते तिकडे नाही, आता आपलं काय एवढं विचारायचं. ते आपल्याला सगळं भेटतं. पण नवरा बी ताब्यातच पाहिजे माणसाच्या मग ताब्यातच पाहिजे बाई कुठे नाही, पण गेले आता कसं, काय आता ते करता सगळं आपण काय करायचं काय. हा असं चला ना ताई घर. हो चल मग आई घरात चल बरं चहा घ्यायला चहा चला ठेवते मग मी. चहा प्यायला. अगं आता चहा प्यायला सारखीच येते ना मी हा आता. काय ते आल्या बाहेरच्या बाहेर जातील काय. बरं चाल बाई तिचं लय मन आहे जाऊ दे गोटभर कर चहा जाते पिऊन हो. नाही का हो. परत पोरं माही वाट पाहतील ना ग घरी मग आई आता राह 1-2 दिवस कशाला जाती. अगं बाई आता आवाला 1-2 दिवस. हा ना आल्या पावलं चालल्या तुम्ही. लगेच जात राहू दे आता आजचे दिवस लागलं तर राहते सकाळी जाते लवकर नऊच्या गाडीने चाल उद्याच्या उद्या ये. हा. हा. चल चल आता चाल मी येते बर का आता आता तुला तर दमच नाही निघू राहिला. पोरं सोर वाट पाहत असतील लेकर बाळा माय उन्हामध्ये येंडत असतील जाऊ दे मला बाय आता चालू द्या तुमचं मला चाललं काय. हो येते मी आता हा बरं या मग, जा सांभाळ. हा आरामात जाय मग हा. हो 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 गेली बाय आई. बरं जाऊ द्या गेल्या. बरं झालं त्यांना पण घरी लक्ष द्यावं लागत. मी येते. हो हो हा? घेते ते तिकडचं आवरून. हा घे मग तेवढं आवरून घे. हा मी बी स्वयंपाकाची तयारी करते आता. आई गेली तर जीवन नाही लागू राहिला मन नाही लागू राहिलं आली तशीच गेली. काय ग काय ग गडगडी काय हो आताशी आले तुम्ही कुठे गेले होते. गेलतो गणपतराव का तुम्ही ते घरात काही सांगूनच जात नाही. आता वावर घ्यायचं आपल्याला गणपतरावाचं. मी विचारलं म्हणून सांगू राहिले. हा मी विचारते म्हणून सांगता. ते का बाय माझं काम आहे का तिला यावरायचं करतोय ना आमचं आम्ही भाऊ तुला काय करायचं. पण आम्हाला तुम्ही कोणतीच गोष्ट सांगून जात नाही हो. ए बाय ना करतं का पाहतो ते बाहेर आमचं आम्ही पाहतो तू नको डोकं खात जाऊ कडे. आमचं आम्ही नाही आपलं आपलं म्हणा. आपलं म्हणजे हा आपलं म्हणजे आपण आलं करावं वायली राहायचं आपल्याला. वायली म्हणजे वायली राहायचं आपण तुला आलं. काय डोकं माहिती खोड मारलं वायली राहतं तुम्हाला काही दिसत नाही का हो. काय दिसत नाही का काय मी एवढे खराब झाले. माझा खराब झाली मी तुला खाल नाही का खायला नाही का म्हणे सगळ्या दुनियाला दिसतं मी किती खराब झाले तर मग तुम्हाला दिसतच नाही. खायचं ना दाना दाना दना खा जाईन म्हणे एवढं सारं काम एवढं जणांचं काम करायचं एवढं जणांच्या भाकरी थापायच्या एवढं सारं आवरायचं म्हणजे दना खा जाईन. अंगी लागतं का ते लागतं अंगी. मग कर तुला कधी सवत कर माहिती करी काम. सवत हा मग काय सवत गिवत नाही मला म्हणजे वायली राहायचे अल्लक. वायली का आला हा मला नाही पटणार एका मध्ये हे काम करू करू मी एवढी पार जाम होऊन अरे गेले. माझा भाऊ माझा शब्द पुढे गेला नाही आपल्याला वावर घ्यायचे येड्या नको करू. म्हणजे वावर घ्यायचे वावर मग आपण अल्लक निघले की वर घेऊ. चालू वर्षी ना आपल्याला एक ट्रॅक्टर एक पिकअप पण वावर घ्यायचे. मग आपण अल्लक निघल्यावरच घेऊ. पैसे घे एवढे हलकले घालून हा पैसे घे जे एकत्र होतं ना ते वायली गुन्हे होत. तसं काय नाहीये. पैसे म्हणजे तुम्ही मोठे आहे तुम्ही त्याच्याकडून घ्यायला पाहिजे ना. आपला हिस्सा जास्त राहील कारण की तुम्ही मोठे. मला वायली राहायचे बस एवढंच. काय वायली मग मी नाही करणार एवढं सारं काम. तुम्ही राहता दिवसभर बाहेर हा. राहता ना घरात तुम्हाला माहिती किती राबा लागते तर ह्या म्हशीचं शेण काढायचं त्या गायला पाणी पाजायचं एवढं मोठं चारा कापून आणायचा. हा माझा भाऊ ती राहते का माझं जोडीला. माझा भाऊ माई भाऊ जे माझ्या शब्दा पुढे गेले आतापर्यंत. शब्दा पुढे कसे जाणार आहे ते सगळं आयतं भेटतंय. हा तुमचे डोळे देखत मी किती राबते. डोळे कुठे वाहतात तुमचे.
राबती का लोकांची राबती का आपल्या घरचं राबती ना. राबती ना माकडनं नाही होणार. तुम्हाला माझ्या जीवाची काही पलटीच नाही हो. आ हे पावर किती हातपाय बारीक झाले माय. कधी पाहिलं का म्हणलं काय एखादी सलाईन लाव का कधी काही तर. कमळे तुला कोणीतरी बॉट लावलंय किंवा म्हणणं नाही सांगत. मला सांगू का खरं खरं सांग तुला कोण म्हणलं वायली खाजू मी कोण म्हणलं. वायली गेली नाही म्हणलं कोणी रायगी म्हणून. खराब बी नाही झाली नाही म्हणलं. मला फक्त माहिती की मला आमची साक्कल आहे. आमच्याला फोन करता यायला तुला डोक्याचं पाणी केलं द्या. नाही मला मी तुम्हाला चांगलं सांगते मला अलग राहायचंय. हॅलो कुठे आहे बाबूराव. घरी ये बरं. एकच वापर राहिलाय तो वापा बंद कर ये कर लिहून. थोडं पाणी नाही राहिलं. तुझ्या बायकोला घेऊन तू ये काय झालंय? ये बरोबर येते. त्या गावात जाळ तिकडं. बरोबर ती जाऊन मस्त झोपेल असेल वावरामध्ये आणि मला इथे राबायला सांगू राहील लगे. अगं आपण तुमचं आता लक्षच नाही राहतो घरामध्ये. मला काय झालेला काय. ते मस्त जाऊन मस्त गुलगुल गप्पा करत असतील कायच कामन धंदा करता. अगं तू कर ना गुलू गुलू मी कुठे नाही म्हणलोय. तुम्हाला कुठे टाइम नाही तो गुलगुल करायला. अरे परपंच कुठल्या आहे. वावरातच तर पडता तुम्ही. परपंच लोकच आहे का. परपंच लोकांचा आहे का म्हणे. घाला ना मला मातीत घाला सरनावर टाका मला आणि जिथंच फुका. काय रे भाऊ काय झालं? मी काय म्हणतो काय ट्रॅक्टर कॅन्सल झाला काय गाडी कॅन्सल झाली वावर कॅन्सल केला. काय कारण कारण काय काय झालं काय झालं गाडी काय ट्रॅक्टर नाही घ्यायचं आपल्याला. का बरं नाही नाही खबर हे काम आता घेत होते ना एक हे काय होतो आपलं झालं ते झालं एवढं माग आता आहे ना ती मध्ये आपलं व्हायला राहते ती मध्ये मला कामच व्हायला तेवढं. वाईल निघायचं आता तर चांगलं होतं ना. आता मला मी तू ऐकायचं का तिचं ऐकायचं. ते अचानक झालं काय पण जर नाही व्हायला गेलं तर ती मी थांबून नाही नाही राहिली. मी राहणार नाही. मी मायराला निघून जाईल माया. झालं का ताई. मी एकटीच राबते. तुम्ही दोघं मस्त वावर जाऊन गुलगुल गप्पा करता. बरं आपण करू गुलू गुलू वावर. कधी करणार आहे. वय निघून गेल्यावर मस्तात गावला गेल्यावर. चांगलं होतं ना. तुम्हाला काय झालं मध्येच. नाही नाही मी किती खराब झाले. नुसतं गोड गोड बोलते गोड बोलून माझ्याकडनं काम करून घेते मी. काय मग ती काय पैसे ती पैसे राहते का? मी पण करते ना. लयच काम करते. आता खालच्या काम कामावर हिने तर एवढं काम केलं असतं अशी असते का ती म्हशी सारखी. मी काय बरं तिच्यातून मार किती फरक आहे. लागला तर बायकोचं ऐकायला आहे ना. आपण आपलं काय आता ठरलं चांगली होती ना होतं? भाऊजी. नाही आपलं काय ठरलं होतं? गाडी ट्रॅक्टर वावर घ्यायचं. जमीन घ्यायची अहो तुम्ही सांगा ना मी खराब झाले म्हणून. तुम्हाला दिसत नाही का. भाऊजी पण आता चांगलं होतं त्यांचे आले तेव्हा चांगलं होतं. काय त्यांचे आली होती ना. आयाल ते हा तू जरा त्याने तुला काय शिकवलं. अरे बरोबर आहे बाय. तू काय पाहतो रताळ पाहतो काय हा? आणि बायकोचं ऐकून राहिला वाईल काढून राहिला. त्यांचे आलती ना आता. मग मी आई आली तुम्ही मला सारखं किती शिकवून खेळ देईल का? मला माहिती ना. मी यायच्या आधी हा. यांचं काहीतरी चालू नाही नाही होतं. माईन कान काहीच भरले नाही कान. सांगितलं. माईन काहीच नाही सांगितलं. नाही मला का? आमचीच बुद्धी आहे. हा. हा बरं परपंचाला नाही चालली तुझी बुद्धी. तरी ताई ना तुम्ही तुमच्या आईला बघा. चांगलं होतं. हा. मग आता लक्षात आलं माय ती साडू आहे ना तिने साडूच्या घरात तिने फोडली. फोडले ना हा आणि आता हे आपलं फोडायला लागलं. हा तोच राहिलो होता ना घर फोडायचं. अरे तू येऊ देतो तरी काय आला तुझी सासू इकडं? अरे मी नव्हतो ना सासू जुळली असती. घरात आता मी खराब झाली म्हणूनच आई बोलली ना मला. बरं सासू ना ए, तुला रोग आहे काहीतरी हा? रोग आहे म्हणे मला. पाहिलं का काय? याचं काम करते मी. बरं झालं माझी आई आली. माझ्या आईने सांगितलं मला. हा म्हणे रोग आहे म्हणे तुला. हिला समजून तुम्हाला सांग. होता रोग मला कशाला होऊ देता. सासू ना सासू हा. जेवढी त्या वर नवऱ्याला जरा समजून सांगा. दोन वर काढले, मला रोग दोन करून राहिले. काढले, हा. मारायला 5 रुपयाची गोळी देतो दवाखान्यात नेता का नाही तुम्ही सासू कधी? कधी आली का दारात? नाही. आली का आपल्या नाही, दारात? नाही, लक्ष माझी आई तशी नाहीये पण. हा. विचारा ना तुमच्या भावाला. कधी म्हटलं तुमचा भाऊ दवा सलाईन घेऊन ये म्हणून 5 रुपयाची गोळी आणून टाकू त्या हातामध्ये. त्याच्या हातात कारभार आणि आहे. वरून सांगतो म्हणे रोग आहे म्हणे हिला हा. रोग. तुम्हाला सुद्धा रोग. तेव्हा आधी बोला, ज्याकडे टाकायचं तेच करेल. पाहिलं का हा? अंगावर पोरं येतं. निघाली. ए, तिला नको बोलू काही. मग काय पाहिलं करायचं? कधी बोलता ते तुमची डोळ्यात आहे का. भाऊजी. बिपी जायचं रे, बिपी जायचं रे, ते बोललो. तुम्ही एवढं दोघांनी एक वेळेस सोबत काम केलं तर किती पुढे जाऊ आपलं घर. बंगला बांधायचा आपल्याला. चल अरे ट्रॅक्टर घ्यायचा होता, पिकअप घ्यायची होती, जमीन घ्यायची होती गाणपैकी. पहा. हा? आमच्या भावाचं ठरलं. ताई तुम्ही आता माझी किती गोड गोड बोलले तुमच्या यायच्या आधी. मग आईनं सांगितलं मला की तुला खराब झाली म्हणे. खरंच झालं मग काय झालं? मग तुमच्या जाते आधी तू आहे. काम करायला नाही, महिना- हिला 4 महिने हाडपट करा सिव्हिल मध्ये एखाद्या. सिव्हिल मध्ये का हो? सरकार जाऊ दे, जाऊ दे तिकडे. प्रायव्हेट मध्ये हा? प्रायव्हेट मध्ये. हा हे डोस जाऊ दे. प्रायव्हेट डोस काय मला मारून टाकायचा. चला येणार सगळ्या. मला मारतात काय. घ्या तुम्ही टॉनिकच्या. बरं, मग मला काय मारून टाकून राहिले ते. हिच्या पण लग्न होईल ना ते. कोणत्या? ते फार का तू हा नाही नाही झालेलं. आता दुसरं नाही झालं. करायचं काय? पण तिला कोणाला दोन- करायचं तिला दोन लग्न? पुरी बरं का? लग्न कोणाला करायचं. सांभाळून तुझ्या पुरी. कोणाला यायचं न्यायचं जबाबदार नाही मला- बाबा. आहे. म्हणजे तुम्ही लग्न नाही करू राहिले काय. माझं जमत.
बाय आपल्या घरामध्ये करून आणायचं म्हटलं तुम्ही हा. त्या दोघी बहिणी अहो, झाला. आता तिचं काय माझं काय एकच होईल ना. म्हणजे तुम्हाला दुसरी बायको करायची का? जे तुमचा भाऊ सांगतो तेच तुम्ही ऐकता. आता तुम्हाला राहायचंच नाही. बाबराव जाऊ दे, माय बायको ऐकत नाही, त्याच्यापेक्षा आपल्या दोन चुली कर, क्षेत्र वाटून हा. घे, पैसा वाटून घे आणि मी आता नाही वाटणार मग 4-2 वर्ष व्हायला निघायचं नाही संपला विषय. हे आम्हाला- 4 वर्ष हा. म्हणजे त्या पैसा माय बायको जगणार नाही. हा. ते चालेल. म्हणजे मी गेली मला रिस आहे का तेवढं वावर घ्यायचंच. नाही, हा. नाही, नाही म्हणजे मी मेली मी चालते धरून चालता का ते वावरायला? हा. हा? मला धरून वावर चाटणार नको आहे का? बाबा, तो ट्रॅक्टर नको, गाडी नको, मला माझी बायको पेरी, हा का हा. माय बायको मला पेरी. बरं बरं हा हा उपयोग आहे त्याचा चांगला मग. नाही ते पाहू आमच्या अहो, भाऊजी काय येडच आहे का ताई एका बाईच्या नादी लागून. नाही राहत बाईची आम्हाला. नांदी बायको आहे, त्यांची अरे बाई थोडी आहे. परपंच नुसकान बाई. अहो पण ताई तुम्हाला काय कमी केलं हो मी. ए, काय ऐक कमी रे, केलं? सगळं लय गोड बोल काम करून एवढा घेते. सगळा तू अरे बायकोच ऐकून परपंच नुसकान करू घेशी. आम्ही एवढे येडे नाही आज जो फक्त एकत्रित परपंच होईल ना तो वाईल निघाले वरार रे. तुझ्या तुला पैकी- भीक मागायला लावेल ती. रिश्वत द्यावी हा. लागते. मी बी मागेन त्याच्या संग बरोबर बी. हा. मारी कशी हा तू हा बर जा निघ आता वाईल. हो, चला आपलं चला. नाही जे भांडं कुठे वाटून जा. काय भांडे कुंडे वाटून द्या आम्हाला. वाटले ना आमच्या लग्नाचं भांडी आले. आज चला तू. हा तुझ्या बायको मग पाहतो, तुझ्या बायकोनं आमचे 3 बघले फोडले आपण आपण. हा. हा जग आपल्या चला, हा, आपल्या चल. आमचं सामान त्या बरोबर काढून जाऊ द्या. त्याला वाटत आपल्याला नाही वाटत बरं का? चला, जाऊ. चला. जवळ त्याला वाईल. जाऊ दे, तू ना लय माने दोघ बोलली मावाला. हा आता कसं आपण माहितीये का पिकअप बी घेऊ गाडी बी घेऊ आणि जमीन बी घेऊ. मामी काय सहकारी करी आपल्या वाले, हा? सहकारी करी वाले करे कोण मामी. मामी मायला घेऊन येऊ आपण इथं. हा? आईला. आले का नाही? बरं झालं माझ्या घाल पण. हा? अरे ते खाता 20 लाख आहे धुवायला. मला बघा मानलं ना तुझं. हा हा, ते 10 लाख टाक मागायचं चल. नाही नाही काय नाही रे बेटी. बाय बाय. तुला कसं सांगू हा गिफ्ट. तू काय करशील हा 10 लाख निम्मे मावाले. करते काय कोणते म्हणजे मी कष्ट करतो, एवढं कष्ट करतो. मग आम्ही काय लुळे खोळे काय हा. ते मोबाईल आमचा आहे आमचा मोबाईल आमचे मोबाईल सांगा आम्ही काय बी करू. मोबाईल काय आलं पाहिलं काही वाण जाणार बघा बोलायचं. हा, 20 लाख मोबाईल- ते मोबाईल ते आपल्या मोबाईल मध्ये नाही द्यायचे. काय ते मोबाईल आहे का वाळ बॅटरी आहे. बाय तुला ते हा? लागते खर्चापुरती. 20 लाख टाकू दे नाही. 10 लाख मा नाव टाकू दे. नाही. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, मारे मारे नका करू. अरे 20 लाख का तेव्हा हो, याच्याकडे. द्या भाऊ आमचे. हा. तुम्हाला 2 लाख सोड रुपये ना रे. नाही, नाही, दोन एक लाख. एवढे कशाला पाहिजे आम्ही तुम्हाला? कष्ट करे काम बाळेली. तुम्हाला देते ते काय करून द्या जा. काय करता येईल काय करता येईल ते करून द्या. लोकांचा भांडे होती का तू पाहतो. आम्ही एकच भांडे घेऊ. हा, घे का जायचं. नाही आम्ही हो, बाबा पण 10 लाख रुपयाचे भांडे किती येतील त्याचे पैसे घ्या. अरे वाजता फिरली याची पाहिजे का. मी काय म्हणतो आपण हाणं एवढं भाड्यानं घेऊ. हे सगळं अरे तुम्हाला 5 कर रे तुला 5 कर रे आमच्या कष्टाचं. अहो, धरून हा, आपल्याला काय डाळ करता? वाटते होतील डाळ वाटते. माय बायको लक्ष्मी लक्ष्मी. हा ताजीला टोळी पाहिजे. माय लक्ष्मी. काय म्हणा, लक्ष्मीच्या. हिच्या पाय गुन्हा नाही ना. नाही, बरं, बरं, तुम्ही बरं, बरं. हा. हिच्यामुळे सपाट पायवली पाहिजे पाय. हा, पाय 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 था. त्या तुमची पाय, हाईट पाय, पहा ना. हाईट हा. पहा ना तुमची. खाणं पाय खाणं उजेड दिसतो का पाहिजे हा. ए, चाल कसं तांडावर करून आम्ही किती. ना, पाय दाखव आम्ही जा, पाय. सगळं रूम घेऊन राहू. तू हा. पुढे पाय राह. पडा नाही ना. तू वाटत एखाद्या पुला खाली राह मला काय केले. चालेल हा, चाल ले. चल. हा चाललोच कोण राहणार आहे? ले काय परत इकडे जोकायचं रे परत. हो, चला तुम्ही चला. मरू दे. अरे पण त्याला लाज वाटते का 20 लाख रुपये नाव आहे त्याच्या खात्यावर. कंप्लेंट करून बरोबर निघतील. काय कपडे करते त्याच्या वाजता फिरली त्याच्यावाली. जाऊ दे. हा, कष्ट केले मी आहे लहान आपल्याला एवढी प्रॉपर्टी त्याला काय द्यायचं नाही. काय प्रॉपर्टी काय नाही 20 वाटा पडला तू कसा गेली बायको नवऱ्याला घेऊन बाजूला. चला जेवायला हा? चला. जाऊ आता दे. कुठे चालते चला जेवायला. आता चाल